नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, तुम्ही सोयाबीन मका उत्पादक शेतकरी असाल, त्या ठिकाणी तुम्हाला मक्यावरती कीड आळींचा वेळोवेळी प्रादुर्भाव होत असतो आणि आपल्याला त्याचा स्प्रे मारणे गरजेचे असते। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, शक्तिमान कंपनीने या ठिकाणी एक बूम स्प्रेअर आणले आहे। तर याबद्दलची अधिकची माहिती आपण या कंपनीचे प्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार सर। नमस्कार सर। आम्हाला या बूम स्प्रेअरबद्दल थोडक्यात माहिती सांगा। त्यासाठी उपयुक्त एक फवारणीकरिता शक्तिमानने 600 प्रोटेक्टर ही मशीन काढलेली आहे। त्यामध्ये तूर, सोयाबीन, हरभरा आणि जे काही फळभाज्या हे पीक काढले जाते त्याच्यावर उपयुक्त कीटकनाशक औषध मारण्याकरिता बूम स्प्रे मशीनचा उपयोग केला जातो। त्याच्यामध्ये आता सोयाबीनमध्ये चालण्यासाठी हे क्रॉप डिवायडर लागते, त्याच्यामुळे सोयाबीन तुटू शकत नाही। आणि हे प्रोटेक्टर आहे, सेंटर प्रोटेक्टर, फ्रंट प्रोटेक्टर। याच्यामुळे काय जे तुरीमध्ये आपण चालवतो ते तूर मुडत पण नाही आहे। याची लांबी 32 फूट आहे, 32 फूट लांबी आहे। नौजल याला टोटल नौजल 20 लागलेले आहेत आणि हायड्रोलिक सिस्टम आहे। ऑटो सिस्टम, शेतकऱ्याला पाणी टाकायची गरज नाही आहे। ऑटो सिस्टममध्येच हे पाणी 5 मिनिटामध्ये 600 लिटर टँक भरू शकते। आणि याला कॅपॅसिटी जे इंजिनची दिलेली आहे ते 22 HP ची दिलेली आहे। त्याच्यामुळे याला काहीच नुकसान होणार नाही, शेतीला भरपूर। आणि एका 10 मिनिटामध्ये 1 एकर शेती स्प्रे करू शकते ही मशीन। चालवण्यासाठी ट्रॅक्टरसाठी काही बदल नाही, ट्रॅक्टरसाठी काहीच नाही, एकदम साधन सोपे आहे। त्याला फक्त एकच लिव्हर दिलेला आहे, रिव्हर्स आणि फॉरवर्ड, त्याच्यामध्ये चालते। त्याची फक्त 10ची स्पीड राहते। त्याच्यामुळे कुठला बी ड्रायव्हर 10 मिनिटामध्ये हे मशीन स्वतः शिकू बी शकते आणि चालू पण शिकू शकते। गण किती 32 बोलले बरोबर। त्यामध्ये जसं 10 गण चालवायचे, काही बंद करायचे, पुढे सिस्टीम नाही, याच्यात पुढे सिस्टीम आहे। हे जी नौजल लागलेलं आहे, आता फॉर एक्झाम्पल हे झाडावर जात आहे आणि हे झाडाच्या मध्ये पडत आहे खुली जागेमध्ये, तर याला ऑफ केल्यानंतर असं याच्यावर हे ऑफ होऊन जाणार आहे। त्यामुळे यातले कुठलाही नौजल आपण ऑन आणि ऑफ करू शकतो। इटालियन नौजल की कोणताही नाही, फायवर वरती किती वरती 6 फूटपर्यंत हाईट होते आणि खाली 1.5 फुटापर्यंत हाईट होऊ शकते याची। जसं हरभरा छोटं पीक राहिलं तर 1.5 फुटापर्यंत खाली येऊ शकते आणि 6 फुटापर्यंत उंच जाऊ शकते। फोल्डिंग पण करता येते, फोल्डिंग पण होते ना, जागेवरून होते। आतून स्टिअरिंग म्हणून फोल्डिंग होते सगळं। आता शेतीमध्ये टर्न घ्यायचा राहिला किंवा झाड इलेक्ट्रिक खंबा वगैरे आला तर आपण त्याला मोडू पण शकतो आतूनच। त्याला ते 3 लिव्हर दिलेले आहेत। कोणत्या कशासाठी? हा गेअर आहे, हा लो मध्ये पडते। हा जर लो मध्ये असं टाकलं ना आणि स्विच दाबला त्यावेळेस स्प्रे चालू होतो। हे स्प्रे मोडमध्ये चालवायचं, जे शेतीमध्ये आपण स्प्रे करतोय त्याच्यासाठी आहे। आणि हा जो मागचा गेअर आहे हा रोडवर जास्त चालवण्यासाठी आहे। पण शेतीमध्ये जर जास्त चालवलं तर ते फवारणी बरोबर होणार नाही, बरोबर। आणि हे रिव्हर्स आणि फॉरवर्ड गेअर वापरला जातो। आणि या साईडची काय सिस्टीम? या साईडला हे लिव्हर आहेत, राईट साईडचं बूम, लेफ्ट साईड सेंटर बूम आणि लेफ्ट बूम, इन आणि आउट दोन्ही पण होतात। आणि डाऊन आणि अप यांनीच होतं। हे 3 वाल दिलेले आहेत त्यांच्यासाठी, फर्स्ट वाल, सेकंड वाल, थर्ड वाल, म्हणजे राईट, लेफ्ट आणि सेंटर। हे वाल वर केल्यानंतर 3 बूम स्टार्ट होऊन जातं। त्याच्यामधला जर आपल्याला लागलं किंवा शेतीचा एंड आहे, एकच बूम चालवायचा आहे तर एक ऑफ करून टाकायचा कुठला पण त्याने आणि मोडून घ्यायचा, बूम मोडून घ्यायचा आणि ते दोन्ही कंटिन्यू चालू राहते। म्हणजे त्याच्यापासून काय होतं, जे बी औषध केमिकल आपलं राहते शेतकऱ्याचं ते वाया घालवणार नाही मशीन, बरोबर। आणि हा प्रेशरवाला आहे, याच्यावर आपण प्रेशर देऊ शकतो किती? आता आपल्याला बघायचं आहे की आपली शेती लहान आहे तर आपण 7 ते 8 मध्ये चालू शकतो। शेती त्याच्यापेक्षा मोठी आहे तर 10 ते 15 मध्ये चालू शकतो, जास्तीत जास्त 15 मध्ये। म्हणजे 15च्या 12 मशीन जर चालली तर एका 100 लिटरमध्ये 1 एकर शेती कंप्लीट होऊन जाते। जे डिझेलच आहे, पण एकराच्या हिशोबानं डिझेल तर लागत आहे, तासाच्या हिशोबानं लागते। शेतीमध्ये कसं असते, मॉइश्चर असते किंवा गारा असते किंवा ओल असते, कोरडं असते, ते पाहूनच मशीन चालणार आहे। तासाच्या हिशोबाने किती लागतं? कडक शेती असली, वाळलेली असली तर अर्ध्या लिटरमध्ये बी होऊ शकते आणि किचड असला तर कमी मशात येऊ शकते। साधारणतः या मशीनची कॉस्ट कितीपर्यंत जाते? घ्यायचं ठरलं तर मशीनची कॉस्ट कितीपर्यंत जाते? त्याची 1 लाखापासून
जर आपल्याला फायनान्स करायची आहे 1 लाख रुपये कमीत कमी भरू शकतो आणि याच्यावर कंपनीची ऑफर येते ओपनसाठी 4 लाख रुपये आणि महिला आणि ते सब याच्यामध्ये येतात कॅटेगरीमध्ये असतात त्यांना 3,20,000 रुपये टोटल याची किंमत आहे 18 लाख. धन्यवाद सर अशी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. थँक्यू.